गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीत तुम्ही एक सर्वसाधारण विद्यार्थी जरी असाल, ज्याला आपण ॲव्हरेज स्टुडंट म्हणतो, तसे जरी असाल तरीसुद्धा 15+ मार्क्स आपण कसे घेऊ शकतो एक्झाममध्ये याच्याबद्दलची स्ट्रॅटजी आणि त्यासोबतच 2023-24ला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांच्या आधारावरती महत्त्वाचे टॉपिक कुठले असतील जे आपण फोकस करायला पाहिजेत त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही मॅथ्स रिझनिंगची स्ट्रॅटजी किंवा मॅथ्स रिझनिंगमध्ये टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आधी पाहून घ्या, कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो काही तुमचा 1 तासाचा वेळ असतो एक्झामसाठी दिलेला, त्या 1 तासामध्ये मॅथ्स रिझनिंग वेळेमध्ये कंप्लीट करण्यासाठी प्लस GSसाठी पण तुम्हाला पुरेसा वेळ मिळाला पाहिजे आणि तुमचा स्पीड प्लस ॲक्युरसी तुम्हाला कशी मेंटेन करता येईल याच्याबद्दलची माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण 15+ स्कोर कसा करता येईल त्याच्यासाठी कुठले टॉपिक आहेत जे फोकस करता येतील, म्हणजे ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात असे टॉपिक वर्सेस असे टॉपिक ज्यांच्यावरती प्रश्न तर विचारला जातो पण ते स्कोरिंगसुद्धा आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही हमखास मार्क घेऊ शकता, त्या टॉपिकबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत। हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म, फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला समजून घ्यायचं की 2023ला आणि 2024ला कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले होते गणित बुद्धिमत्तेचे। आपल्याला माहिती आहे की 2023 नंतर म्हणजे 2023ला कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी ही कंबाईन करण्यात आली, म्हणजे एकत्र एक्झाम घेण्यात आली आणि त्यावेळेला गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची संख्या झाली 20। आता जेव्हा 2023चा पेपर द्यायला स्टुडंट गेले त्यावेळेला बऱ्याचशा स्टुडंटचा प्रॉब्लेम हा झाला की काही सेटमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरुवातीला होते आणि त्यासोबतच डायरेक्ट 20 क्वेश्चन गणित बुद्धिमत्तेचे पाहिल्यानंतर या मुलांना असं वाटलं की बापरे, म्हणजे एकदमच एवढे जास्त प्रश्न आलेत आणि माझं कसं होणार, किंवा ज्यांचा जॉग्रफी स्ट्रॉंग होता, ज्यांचा हिस्ट्री स्ट्रॉंग होता, अचानकच प्रश्नांची संख्या कमी झाल्यामुळे त्या स्टुडंटना हा फार मोठा धक्का होता आणि ऑन दी स्पॉट त्याच्यातून न सावरता आल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिझल्ट गेले। पण त्यासोबतच या एक्झामसाठी मिळालेला जो कालावधी होता प्रिपरेशनसाठी तो जास्त असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगला स्कोर घेतला आणि मेरिटसुद्धा हाय लागलं। पण याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंगने फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आणि म्हणून तुम्हाला मॅथ्स रिझनिंग प्रॉपरली करायचं आहे। सुरुवातीलाच सांगते व्हिडिओ थोडा लेंदी होईल कारण आपण 2 पेपर जे आहेत ते डिस्कस करणार आहोत, इम्पॉर्टंट टॉपिक आपण त्या क्वेश्चन मार्फत डिस्कस करणार आहोत। मग सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर तुमचा सिलेबस काय आहे, गणित बुद्धिमत्तेच्या जर आपण सिलेबसबद्दल बोललो तर आयोगाने जो तुम्हाला सिलेबस दिलाय ना, अंकगणिताच्या सिलेबसमध्ये आयोगाने इतकंच म्हटलंय, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी इत्यादी। आता एक प्रश्न आपल्याला पडेल की आयोगाने देताना एवढंच दिलं पण प्रश्न किती सगळे विचारलेले असतात ना, म्हणजे वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रश्न असतात। पण एक गोष्ट लक्षात येते का की तुम्हाला बेरीज येते, वजाबाकी येते, भागाकार येतं, गुणाकार येतोय की नाही मला कमेंटमध्ये येस करून सांगा जर येत असेल तर। याच्यापैकी एखादी क्रिया जर तुम्हाला येत नसेल तर सांगा की मॅम हे नाही जमत मला। या बेसिक क्रिया आहेत आणि या आपल्याला जमतात। जेव्हा तुम्हाला कुठलंही गणित विचारलेलं असतं, ज्यावेळेला आपण अंकगणिताचा विचार करतो, कोणतंही गणित विचारलेलं असतं त्यावेळेला तिथे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की इथे बेरीज करणं गरजेचं आहे, इथे वजाबाकी करणं गरजेचं आहे, गुणाकार करणं गरजेचं आहे की भागाकार करणं गरजेचं आहे। आणि इतकं तुम्हाला समजलं की तुम्ही त्या गणिताच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता आणि मग हेच बेसिक जे आहे ते तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं असतं, ठीक आहे। त्याचबरोबर पर्सेंटेज हा अतिशय सोपा टॉपिक आहे पण त्याचसोबत अतिशय जास्त वेटेज असणारा टॉपिक आहे, कारण टक्केवारीवरती किंवा पर्सेंटेजवरती, शेकडेवारीवरती जेव्हा प्रश्न येतात तेव्हा प्रश्न तुम्हाला नफा तोटाच्या स्वरूपामध्ये विचारले जाऊ शकतात, खरेदी विक्रीच्या स्वरूपामध्ये विचारले जाऊ शकतात। तुम्हाला एखाद्या बसमध्ये प्रवासी चढले, इतके प्रवासी उतरले, इतके टक्के प्रवासी उतरले किंवा इतके टक्के चढले, मग शेवटी किती प्रवाशांची संख्या झाली, या टाईपमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। एखाद्या बसचं भाडं इतक्या टक्क्यांनी वाढलं, इतक्या टक्क्यांनी कमी झालं, मग ती एक्झॅक्टली अमाऊंट विचारली जाऊ शकते। एखाद्या गावाची लोकसंख्या किती आहे ते टक्केवारीमध्ये विचारलं जाऊ शकते की यावर्षी इतकी होती, पुढच्या वर्षी इतक्या टक्क्यांनी वाढते, किंवा एखाद्या निवडणुकांमध्ये झालेलं मतदान, म्हणजे टॉपिक एकच आहे, फक्त टक्केवारी किंवा शेकडेवारी किंवा ज्याला तुम्ही पर्सेंटेज म्हणता हे तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं आहे। पण त्याच्यावरती तुम्हाला फक्त लँग्वेज चेंज करून वेगळी वेगळी उदाहरणं दिलेली असतील। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर गणिताची जी भीती तुम्हाला वाटते की बापरे गणिताच्या टॉपिकची लिस्ट तर एवढी मोठी आहे, ती लिस्ट एवढी मोठी नसते ॲक्च्युली। काही ठराविक गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या की हां इथे मला कुठली क्रिया ॲक्च्युली करायची आहे, गणितीय क्रिया, ते समजलं की तुम्हाला उत्तरं सोपी वाटत जातात। आता दुसरं उदाहरण जर आपण घेतलं, सरासरी,
कधी कधी प्रश्न काय येतो की एखादा क्रिकेटर आहे आणि त्याने पहिल्या डावामध्ये एवढ्या धावा केल्या, दुसऱ्या डावामध्ये एवढ्या धावा केल्या, मग त्याच्या धावांची सरासरी दिलेली असते किंवा त्याच्या धावांची सरासरी विचारलेली असते. आपल्याला वाटतं हे काय विचारलं, किती किचकट आहे. पण बेसिक सरासरी हा पॉईंट तुम्हाला जर येत असेल, सरासरीचं बेसिक जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्ही तो मुद्दा सोडवू शकता. किंवा आपण वयवारी हा जो वेगळा टॉपिक अभ्यासतो, वयवारीमध्ये तुम्हाला काय विचारलं असतं, बऱ्याचदा 2 किंवा 3 व्यक्तींची वय दिलेली असतात, त्यांची सरासरी दिलेली असते. 2-3 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिली जाईल, एकाचं वय सांगितलं जाईल, बाकीच्यांची वय काढायला सांगितली जाते. म्हणजे टॉपिक सरासरी हाच आहे, पण तो जातोय कुठे, वयवारीमध्ये जातोय. म्हणजे कॅल्क्युलेशन बेसिकच आहेत, फक्त आपल्या डोक्यामध्ये आपण त्याला इतकं मोठं करून ठेवलं आहे. सो त्याला जेवढं छोटं करता येईल तेवढं छोटं करायचं आहे आणि ते बेसिक जे आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. क्लिअर. आता येऊयात आपण एक्झॅक्टली कुठल्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारलेले आहेत. तर सरासरी या टॉपिकचा जर आपण विचार केला तर 2023ला याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे, 2024ला याच्यावरती प्रश्न आलेला नाही आहे. मग 2023ला जो काही प्रश्न आलेला आहे सरासरीवरती, तो प्रश्न जर आपण पाहिला तर सेम जसं मी म्हटलं की एखाद्या क्रिकेटरबद्दल विचारलेलं असेल, इथे तसंच विचारले की एक फलंदाज 19व्या डावामध्ये 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती, हा सरासरीवरचा प्रश्न आहे. बेसिक जे आहे सरासरीचं ते आधी क्लिअर करून घ्यायचं की सरासरी म्हणजे काय असते. आणि जर डिरेक्टली सरासरी दिलेली असेल तर ज्या संख्यांची विचारली त्या कशा काढायच्या, आणि जर संख्या दिलेल्या असतील तर त्यांची सरासरी कशी काढायची, या 2 क्रिया प्रॉपरली समजून घ्या. ही गणितं तुम्हाला आपोआप सुटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे भूमिती. भूमितीला मी थोडंसं मागे ठेवते, कारण भूमितीवरती ज्या प्रकारचे प्रश्न आलेत, भूमिती खरं तर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये जातो. कारण भूमितीवरती 2023 आणि 2024 हे 2 पेपर जर आपण पाहिले तर ओव्हरऑल 3 क्वेश्चन्स आलेत. ठीक आहे. शेकडेवारी हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण त्याच्यावरती 4 प्रश्न आले. तसं तर 4पेक्षा जास्त कन्सिडर करावे लागतील, पण जर आपण एक्झॅक्टली पर्सेंटेजवरती विचारलं तर 4 क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकच्या लिस्टमध्ये जातो आणि तो तुम्ही प्रायोरिटीने करणं गरजेचं आहे. आणि शेकडेवारी एकदा क्लिअर केली की नंतर तुम्हाला ते तोंडीसुद्धा गणितं सोडवता येतात. त्याच्यामुळे शेकडेवारीला दुर्लक्षित करायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, इथे मी शेकडेवारी लिहिते. शेकडेवारीला आपण जर 2023चा विचार केला तर 2023ला 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि 2024ला पण 2 प्रश्न विचारलेत. 2023ला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचा जर आपण विचार केला तर पहिला प्रश्न आहे, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांची वाढ झाली. काय करायचं, सुरुवातीचं जे प्रवास भाडं आहे ते तुम्ही एक कन्सिडर केलं x आणि त्याच्यामध्ये 20% वाढ केली. आता ते x प्लस जे काही 20% वाढलेलं आहे त्याच्यामध्ये परत 10%, परत 25% वाढ केली आहे. मग जर समजा अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर येत नसतील, कन्फ्युजन होत असेल, तर मला असं वाटतं की जर तुम्ही थोडेसे GSचा पार्ट जर फास्ट करू शकत असाल तर या उदाहरणांसाठी तुम्ही आन्सरवरून उत्तरापर्यंत जाऊ शकता आणि आन्सरवरून उत्तरापर्यंत जाणं हे थोडंसं इझी जातं या टाईपमध्ये. ठीक आहे. आता ही ज्याची त्याची मेथड असू शकते की तुम्ही कुठल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली आहे. मला या प्रश्नांच्या बाबतीमध्ये असं वाटतं की मी ऑप्शनवरून गेले तर माझं लवकर उत्तर निघेल. तुम्हाला जर सरळ म्हणजे आहे हे x मानून जर तुम्ही उत्तर काढू शकत असला तरीसुद्धा ते बेस्ट राहील. फक्त टाईम कुठे तुमचा कमी जातोय हे करणं, म्हणजे हे लक्षात येणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन येतो, तो म्हणजे सरळ रूप द्या. ठीक आहे. सरळ रूप द्या किंवा तिथे तुम्हाला जस्ट पेपरमध्ये सोडवा असं लिहिलेलं असेल किंवा सोपे रूप द्या असं असेल. शक्यतो सोडवा म्हणून हा प्रश्न येतो आणि याच्यामध्ये जी उदाहरणं असतात ही उदाहरणं काही वेळेला तुम्हाला कन्फ्युजनमध्ये टाकू शकतात, काही वेळेला ही इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. बट मला हा पार्ट थोडासा अवघड वाटतो. हा पार्ट कदाचित तुमच्यासाठी इझी असू शकतो. अगेन हे कसं असेल की प्रत्येक व्यक्तिपरत्वे बदलेल, की कुठला टॉपिक मला इझी वाटतो तो कदाचित तुम्हाला इझी नाही वाटणार, मला जो अवघड वाटतो तो कदाचित तुम्हाला अवघड नाही वाटणार. पण मला थोडंसं वाटतं की याच्यामध्ये एक करू शकता तुम्ही. या टाईपची जी उदाहरणं असतात त्या टाईपमध्ये जर तुम्हाला a+b² या टाईपची जर उदाहरणं असतील तर काय करायचं, एक 4-5 उदाहरणं ऑलरेडी दिलेली असतात आयोगाने, ती पाहून ठेवायची. मग त्याचं जे उत्तर आलेलं असतं, उदाहरणार्थ 2 समान संख्या आहेत, त्या 2 समान संख्यांचा गुणाकार दिला आहे, त्या 2 समान संख्यांचीच बेरीज दिली आहेत, त्या 2 समान संख्यांचीच वजाबाकी दिली आहे अंशात आणि छेदात, या टाईपची जर उदाहरणं असतील तर काय करायचं की त्या टाईपची उदाहरणं आधी बघून ठेवायची आणि मग तुमच्या लक्षात येते की म्हणजे x + y × x - y
त्याला डिवायडेड बाय एक्स प्लस वाय किंवा एक्स मायनस वाय असं दिलेलं असेल, तर अशी उदाहरणं पाहून ठेवायची की त्याचा आन्सर काय येते फायनल. मग त्याचं उत्तर एकच ठरलेलं असतं आणि जर त्या पद्धतीने तुम्ही गेलात तर मग ती उदाहरणं तुम्ही लगेच पाहता क्षणी त्याचा आन्सर काढू शकता. पण त्याच्यासाठी तुम्ही ती उदाहरणं आधी पाहून ठेवणं गरजेचं आहे, कारण मग अशी उदाहरणं काही सेकंड्समध्ये तुम्ही त्याचा आन्सर देऊ शकता कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन न करता, जर तुम्हाला तो फॉर्म्युला माहीत असेल तर. मग तुम्हाला जर असं वाटत असेल की हां मला या टाईपच्या उदाहरणांमध्ये थोडासा इंटरेस्ट आहे, तर तुम्ही ती उदाहरणं करून घ्यायला काहीच हरकत नाही, कारण या टाईपची जी उदाहरणं आहेत ती पण 3 आलेली आहेत. 2023ला 2 उदाहरणं विचारले, 2024ला 1 उदाहरण याच्यावरती विचारलेले. त्याच्यानंतर येतं वयवारी हा टॉपिक. अगेन वयवारीवरचं मी सांगेन की वयवारी हा टॉपिक कदाचित तुम्हाला डायरेक्ट वयवारी म्हणून विचारलेला असेल किंवा सरासरीमध्ये ते उदाहरण विचारलेलं असेल. तुम्ही त्याला वयवारीमध्ये कन्सिडर करा किंवा सरासरीमध्ये कन्सिडर करा, पण इथे तुम्हाला बेसिक क्रिया बेरीज वजाबाकी हेच करावं लागतं की कोणाचं वय दिलेलं आहे, कितीने वाढलेलं आहे, किती वर्षानंतरचं दिलेलं आहे, या टाईपमध्ये. ठीक आहे, तर वयवारीवरची 2023ला 2 उदाहरणं आहेत, 2024ला 1 उदाहरण आहे. मग हा टॉपिक तुम्ही स्किप करणं, मला नाही वाटत की हा टॉपिक तुम्ही स्किप करायला पाहिजे. आणि ॲक्च्युली वयवारीवरची जी उदाहरणं असतात ती मोस्ट ऑफ द टाईम इझी असतात. ठीक आहे, तर कुठल्या टाईपचं उदाहरण आहे हे आपण पाहूया. 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज दिलेली आहे 72. 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं. ठीक आहे, सो गुणोत्तर आणि प्रमाण जे आपण पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा हे उदाहरण जातं. त्याच्यानंतर म्हणजे एक तर 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज दिली आहे, देन त्या तिघांचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि त्यांचं आजचं वय विचारलं आहे. सेम इथे पण जर तुम्हाला डिरेक्टली उत्तरापर्यंत जाता येत असेल तर डायरेक्ट जा, अदरवाईज तुम्ही कुठल्याही एका व्यक्तीचं वय कन्सिडर करून त्याच्यानुसार. हे तर ॲक्च्युली तुम्ही भागाकार घालून पण म्हणजे भागाकार करून पण करू शकता, कारण जे तुम्हाला गुणोत्तर दिलेलं असतं त्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला तुमचा आन्सर येणं अपेक्षित असतं. सो ज्यांनी बेसिक केलेलं असेल त्यांना मला काय म्हणायचं हे समजलं असेल, ज्यांना नाही समजलं त्यांनी काय करायचं, मग गुणोत्तर किंवा वयवारी हे जे टॉपिक आहेत याचे बेसिकचे व्हिडिओ जे आहेत ते यूट्यूबला जाऊन सर्च करायचे. जेव्हा तुम्ही बेसिक करायला लागतात आणि तुम्हाला समजायला लागतं अरे हे तर इतकं इझी आहे, तुमचा ॲटोमॅटिकली इंटरेस्ट बिल्ड होत जातो मॅथ्स रिझनिंगमध्ये आणि तुमचा स्कोर पण वाढत जातो. त्याच्यामुळे जर बेसिक क्लिअर नसेल तर आधी बेसिकवरती फोकस करा, कारण ते क्लिअर झाल्याशिवाय तुम्हाला मॅथ्स रिझनिंग सोपं वाटणार नाही. ठीक आहे, सो बेसिकवरती तुम्ही जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल होतं याच्यावरचं, दुसरा जो क्वेश्चन होता तो होता अंकिताच्या आईचं वय दिलं आहे. अंकिताच्या आईचं वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे आणि तिच्या भावाच्या 4 पट आहे. आता त्यांचं एकूण वय जे आहे ते 66 आहे. तर अंकिताच्या भावाचं 2 वर्षानंतरचं वय विचारलं आहे. सेम इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. बेसिक कॅल्क्युलेशन्स आहेत, फार डोकं लावायची गरज नाही आहे. कोणाचं वय कितीच्या पटीत दिलेलं आहे ते फक्त एक्सनुसार मानायचं, कोणाचं तरी एकाचं वय मानायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही ते करू शकता. आणि जर 2024ला याच्यावरचा विचारलेला जर प्रश्न पाहिला आपण तर तो आहे वयवारीवरचा. एक सेकंड. 5 वर्षापूर्वी रेखा आणि नेहाचं सरासरी वय 34 दिले आणि आज रेखा, नेहा आणि नीरज यांचं सरासरी वय 33 आहे. म्हणजे हा वयवारीचा प्रश्न पण तो सरासरीमध्ये पण तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो सरळ व्याज. सरळ व्याजावरती अंकगणितमध्ये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे जे 2 टॉपिक आहेत, ॲक्च्युली याच्यावरती एकच प्रश्न आलेला आहे, पण मला असं वाटतं की याची जी काही सूत्र आहेत ते जर सूत्र तुम्ही पाहून ठेवलं आणि काही बेसिक उदाहरणं थोडी 10 उदाहरणं जी आहेत त्यांची जर प्रॅक्टिस करून ठेवली तर त्या सूत्रावरून याचं उत्तर तुमचं येऊ शकतं. जर तुम्हाला प्रश्न पाहता क्षणी असं वाटलं की मी जस्ट सूत्रामध्ये किमती टाकून याचं उत्तर नाही काढू शकत तर तुम्ही हा क्वेश्चन स्किप करा. बट अदरवाईज ही अगदी बेसिक आकडेमोड असते आणि याची उत्तरं तुम्ही इझिली काढू शकता. सो सरळ व्याजावरचा प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक येतो तो ॲक्च्युली बुद्धिमत्तामध्ये जाईल. दिशाज्ञान हा प्रश्न येताना तुम्हाला 2 टाईपमध्ये विचारला जातो, एक दिशाज्ञान आणि एक दिशा व अंतर. ठीक आहे, जसं की एक व्यक्ती आहे, ती ए या ठिकाणापासून निघाली, मग ती पूर्वेकडे गेली, तिथून काही अंतरावरून ती पश्चिमेकडे वळाली किंवा तिच्या डाव्या बाजूला वळाली, उजव्या बाजूला वळाली, उत्तरेकडे गेली, दक्षिणेकडे गेली, या पद्धतीने असतं. आणि शेवटी तुम्हाला विचारलेलं असते की त्या व्यक्तीची दिशा कोणती आहे. आता ज्या वेळेला तुम्हाला फक्त दिशा विचारलेली असेल त्यावेळेला प्रश्नामध्ये कितीही डिस्टन्स दिलेलं असेल की सुरुवातीला 10 किलोमीटर गेली, 5 किलोमीटर गेली, तर ती अंतरं लिहित बसायचं नाही. जस्ट लाईन जी आहे, म्हणजे 10 किलोमीटर असेल तर जर समजा ती व्यक्ती उत्तरेकडे 10 किलोमीटर गेलेली असेल
तर 10 किलोमीटरची लाईन जी आहे ती थोडीशी मोठी काढा. तिथून नंतर ती तिच्या उजवीकडे वळाली आणि 5 किलोमीटर गेली तर 5 किलोमीटरची लाईन थोडी छोटी काढा. कारण मग जर तुम्हाला उपदिशा विचारला तर तुमचं कन्फ्युजन होणे. पण याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन येतो की इथे अंतर दिलेलं असतं, इथे 10 गेली, इथे 5 गेली आणि मग ती सुरुवातीच्या ठिकाणापासून या ठिकाणापासून किती अंतरावरती आहे. मग त्यावेळेला तुम्हाला हे 15 किलोमीटर कन्सिडर नसतं करायचं, तुम्हाला हे अंतर काढणं गरजेचं असतं. सो तुम्हाला जर अंतर विचारलेलं असेल फायनली तर सगळी अंतरं लिहून घ्यायची ज्यावेळेला तुम्ही ते ड्रॉ करताय त्यावेळेला. ठीक आहे. आणि हे अगदी रफ ड्रॉ करायचं असतं, पटपट करायचं असतं, कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते तिथे करायचं असतं. अगेन याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर ही गणितं जी असतात ही 100% मार्क्स मिळवून देणारी गणितं असतात. सो ज्या टॉपिकला मी सांगते तुम्हाला की हे 100% मार्क्स मिळवून देणारे टॉपिक आहेत, त्याचं बेसिक क्लिअर करा, त्या टॉपिकचे मॅक्झिमम प्रॅक्टिस करा. काही गणितं आहेत की जसं मी हे सांगितलं सोडवा किंवा सरळ रूप द्या, याच्यामध्ये काही ठराविकच गणितं आहेत की जे तुम्ही पाहता क्षणी त्याचं उत्तर काढू शकता. काही गणितांना खूप जास्त कॅल्क्युलेशनची गरज असते आणि त्याच्यातूनही परत कॅल्क्युलेशन म्हणजे अंश आणि छेदमध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये आपलं चुकण्याची शक्यता असते. सो अशी गणितं तुम्ही थोडीशी पाठीमागे ठेवू शकता. पण तुम्हाला एक्स्ट्राचा वेळ मिळाला आहे सो हे झाल्यानंतर तुम्ही त्याची पण प्रॅक्टिस करून ठेवाल. किंवा जे मी सांगितलं की एक ठराविक फॉर्मॅटमध्ये येणारी गणितं असतात, त्याचं उत्तर ठरलेलं असतं, फॉर्म्युलाज असतात त्याचे, तर ते फक्त जरी पाहून ठेवलं तरी चालेल. पण जे शॉर्ट तुम्हाला मार्क्स मिळवून देणारे टॉपिक आहेत ते मात्र तुम्हाला प्रॉपरली करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर येते वेन आकृती. वेन आकृतीवरती 2023ला फक्त प्रश्न आलेला आहे. पण मी वेन आकृतीसोबतच इथे आणखी एक टॉपिक घेईन, तो म्हणजे विधाने आणि निष्कर्ष. विधाने आणि निष्कर्ष किंवा विधाने आणि अनुमाने. ठीक आहे. आता हे विधाने आणि अनुमानेवरती जे प्रश्न येतात हे तर बिलकुल म्हणजे बिलकुलच स्किप करायचं नाही, कारण याचे मार्क्स तर 100% असतात. हे तुम्हाला एकदा समजलं की विधानावरून निष्कर्ष कसा काढायचा तर तुमचं म्हणजे याचे मार्क्स कधीच जात नाहीत. हे तुम्हाला 100% मार्क्स मिळून देणारे टॉपिक आहेत. वेन आकृती पण त्याच्यापैकीच एक टॉपिक आहे. विधान आणि निष्कर्षाचा जर आपण विचार केला तर विधान आणि अनुमान तर 2023ला एक प्रश्न आहे, 2024ला एक प्रश्न आहे. सो हा टॉपिक बिलकुल 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 स्किप करायचा नाही आहे. ठीक आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंटवाला टॉपिक आहे आणि मार्क्स मिळवून देणारा टॉपिक आहे. वेन आकृती पण काही बेसिक गोष्टी आहेत, सर्व, काही, काही आहेत का, एकही नाही, हे जे काही बेसिक आहेत 4-5 गोष्टी त्या फक्त एकदा करून ठेवायच्या. त्याच्यानुसार 10-15 उदाहरणांची प्रॅक्टिस करा सुरुवातीला. मग काही गणितं सोडवून पहा टाईम लावून आणि मग लक्षात येईल की अरे हां याचे तर माझे सगळे बरोबर येतात. आणि जर ते तुमच्या सगळे बरोबर येत असतील तर मग हा टॉपिक एक्झाममध्ये स्किप करायचा नाही आहे. ॲक्च्युली हा स्किप करण्यासारखा नाही आहे जर तुम्हाला 15+ जायचं असेल तर. त्याच्यानंतर येते संख्या मालिका. संख्या मालिकेवरती 2023ला संख्या श्रेणी येईल किंवा संख्या मालिका येईल, गाळलेलं पद ओळखा, या टाईपचे क्वेश्चन जे येतात. तर संख्या मालिकेवरती 2 प्रश्न 2023ला आणि 2024ला एक प्रश्न आहे. म्हणजे हा टॉपिक इम्पॉर्टंटवाल्या कॅटेगरीमध्ये जाईल. आता संख्या मालिका किंवा संख्या श्रेणीचं एक वैशिष्ट्य आहे की ज्यावेळेला तुम्ही ही उदाहरणं पाहतात तर मोस्टली खूप वेळा असं होतं की तुम्ही पाहता क्षणी पहिल्या 4-5 सेकंड्समध्ये जर तुम्हाला गेस लागला की इथे काय लॉजिक असू शकतं तर त्याचं उत्तर तुम्हाला येतं. पण जर समजा एखाद्या वेळेला ते जर लॉजिक तुम्हाला नाही तिथे लावता आलं तर कदाचित ती संख्या मालिका, ती संख्या श्रेणी तुमचा जास्त वेळ घेऊन जाऊ शकते. पण याच्यातले जर खूप सगळे प्रकार तुम्ही ऑलरेडी सोडवलेले असतील तर हे इझी जाऊ शकतं. आणि त्यातही पुढे जाऊन आयोगाने दिलेले जे प्रश्न आहेत आत्तापर्यंतचे प्रीला आणि मेन्सला संख्या श्रेणीवरती, त्याची जर तुम्ही पुरेपूर प्रॅक्टिस केली असेल तर कुठेतरी तोच पॅटर्न रिपीट झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे संख्या श्रेणीचे पण मार्क्स तुम्हाला येऊ शकतात. 3 प्रश्न आहेत ओव्हरऑल 23 आणि 24मध्ये. म्हणजे अगेन हा इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये जाणारा टॉपिक आहे. त्याच्यानंतर येते वर्णमाला. वर्णमालावरती सेपरेट प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. जसं की एक प्रश्न विचारलेला 2023ला, त्याच्यामध्ये विचारलेलं आय थिंक अल्फाबेट दिलेले होते. 94 नंबरचा क्वेश्चन आहे. हां, हे दिलेले आहेत अनआयडेंटिफाईड असा एक शब्द दिलेला आहे. आणि या शब्दाची जर सगळी अक्षरं वर्णमालानुसार म्हणजे जे आपण अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतो त्याच्यानुसार जर लावली तर किती अक्षरांची स्थिती ही अपरावर्तित राहील म्हणजे अनचेंज, म्हणजे ती बदलणार नाही असा प्रश्न विचारला आहे. सो किती अक्षर आहेत जी बदलणार नाहीत. मग तुम्हाला काय करायचं, फक्त आहे हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जिथे तो शब्द दिलेला आहे तिथेच वरती अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ते लिहून काढायचं आहे. आणि लिहून काढल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की कुठे आहे. म्हणजे पहिलं यूच्या ठिकाणी तर डी येते, एनच्या ठिकाणी डी येते. कुठली कुठली अक्षरं अशी आहेत की
जी आहे त्याच ठिकाणी राहत आहेत, त्याच क्रमांकाला राहत आहेत आणि तो नंबर ऑफ लेटर्स जो आहे तो तुम्हाला आन्सरमध्ये द्यायचा आहे. हे काही सेकंड्समध्ये तुम्ही करू शकता. सो सांकेतिक भाषा असेल किंवा वर्णमाला असेल. सांकेतिक भाषा काय आहे की हा शब्द असा असा लिहितात, तो शब्द तसा तसा लिहितात, तर एक शब्द दिलेला असेल आणि तो कसा लिहिला जाईल. मग याच्यासाठी पण काही ठराविक पॅटर्न असतात. ते पॅटर्न तर तुम्हाला समजले. आणि राज्यसेवेला ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात CSATला इतके कठीण येत नाहीत कंबाईंडला. त्यामुळे बेसिकली तुम्ही अगदी बेसिक जरी वर्णमाला केलेली असेल, अल्फाबेट्स केलेले असतील, तरीसुद्धा त्याच्यातून तुम्ही बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर देऊ शकता. त्यामुळे हा पॉईंट पण बिलकुल स्किप नाही करायचा वर्णमाला. ठीक आहे, याच्यावरचे क्वेश्चन सोडून घ्यायचे. आणि एक गोष्ट करू शकता, तुम्हाला 5 मिनिट अगोदर क्वेश्चन पेपर मिळतो. सो माझी जी नेहमीची सवय आहे, मी काय करते जनरली, कुठलाही क्वेश्चन पेपर हातामध्ये आला तर त्या क्वेश्चन पेपरला शेवटचं जे पेज असतं त्या पेजवरती तुम्हाला कच्च्या कामासाठी जागा दिलेली असते. तर तिथे या ठिकाणी मी ABCD लगेच लिहून घेते आणि जे नंबर्स आहेत ते लिहून घेते. जर तुमचे पाठ असतील तो खूपच छान आहे. पण कधी कधी काय होतं ना की त्या गोंधळामध्ये, कन्फ्युजनमध्ये एखादा दुसरा लेटर, त्याचा नंबर इकडे तिकडे होऊ शकतो. सो बेटर आहे की 5 मिनिट अगोदर आहेत, कच्च्या कामासाठी जागा दिलेली आहे, तर तिथे तुम्ही अल्फाबेट्स लिहून घ्याल. जरी त्याच्यावरचा प्रश्न आला आणि नाही आला तरीसुद्धा, जर आला तर ऑब्व्हियसली ते तुम्हाला उपयोगी येईल, जर नाही आला तर ठीक आहे, म्हणजे ती मेहनत वाया तर नाही जाते तुमची. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे नफा तोटा. नफा तोटा हा टॉपिक असा आहे की मी तुम्हाला म्हणेन की बिलकुल 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 स्किप करू नका. एखादी वस्तू एवढ्या रुपयांना खरेदी केली, इतक्या टक्क्यांच्या नफ्याने विकली, इतक्या टक्क्यांच्या तोट्याने विकली, किंवा एक्स या किमतीला, म्हणजे खरेदी केली आणि एवढ्या एवढ्या किमतीला विकली. आता खरेदी किंमत दिलेली नाही आहे, पण विकल्यानंतर किती तोटा झाला किंवा किती नफा झाला हे विचारले. हे तुम्हाला डिरेक्टली पण विचारलेलं असू शकतं की किती अमाऊंट आहे ती दिलेली असू शकते, किंवा हे तुम्हाला पर्सेंटेजमध्ये पण दिलेलं असू शकतं. त्यामुळे नफा तोटा हा अगेन तुमचा शेकडेवारीसोबत अलाईन होणारा टॉपिक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही शेकडेवारी अभ्यासताय, टक्केवारी अभ्यासताय, त्यावेळेला खरेदी विक्री, नफा तोटा, किती प्रवासी चढले उतरले, या टाईपची गणितं जी असतील, ही सगळी गणितं टक्केवारीमध्ये पण येतील. सो टक्केवारी सोडवताना या प्रकारची गणितं सोडून घ्या. नफा तोटा काय आहे ही बेसिक कन्सेप्ट समजून घ्या आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करा. नफा तोटावरचे पण क्वेश्चन्स आहेत. 2023ला एक आहे, 2024ला एक आहे. त्याच्यानंतर विधाने अनुमाने आपण पाहिलं. त्याच्यानंतर बुद्धिमत्तामधला एक टॉपिक येतो, तो म्हणजे तुम्हाला पझल दिलेले असतात. आता हे जे पझल असतात, हे पझल तुमचे बैठक व्यवस्थेवरचे असू शकतात, किंवा तुलना दिलेली असू शकते, किंवा काही व्यवसाय दिलेले असू शकतात की कुणाचा व्यवसाय काय आहे, किंवा कोणाचं राहण्याचं ठिकाण दिलेलं असू शकतं, एखाद्या बिल्डिंगमध्ये कोण कुठल्या ठिकाणी राहत आहे, किंवा सिटिंग अरेंजमेंटमध्ये आपण म्हणतो की लिनियर असेल, लाईनमध्ये बसलेले आहेत, किंवा सर्क्युलर फॉर्ममध्ये आहेत, किंवा ते एक चौरस आकृतीमध्ये बसलेले आहेत, कसंही दिलेलं असेल. ठीक आहे. सो ही गणितं अशी असतात की ज्यांची खूप छान प्रॅक्टिस आहे, ज्यांना आवड आहे रिझनिंगमध्ये, ते लोक ही गणितं सोडवू शकतात. पण कुणी कितीही याच्यामध्ये एक्सपर्ट असला तरी या गणितांना इतर गणितांपेक्षा थोडासा जास्त वेळ लागतो. पण जर तुम्हाला याची खात्री असेल की याचे मार्क्स माझे येतातच, जसं की मला पझलच्या बाबतीत ही खात्री असते की पझल माझं चुकत नाही, पझलच्या बाबतीत माझे मार्क्स येतातच, त्यामुळे मी पझलचा क्वेश्चन शक्यतो कधीही स्किप करत नाही. भले माझं दुसरं एखादं कॅल्क्युलेशनचं गणित मागे राहील, जेव्हा की त्या गणिताला कदाचित खूप कमी वेळ लागत असेल, पण जर माझी प्रॅक्टिस नसेल, फॉर एक्झाम्पल जर मिश्रण प्रमाणवालं गणित आलं तर मी मिश्रण प्रमाणवाली गणितं शक्यतो कधी घेत नाही, कारण ते मला थोडंसं किचकट वाटतं. त्याच्याऐवजी मी पझलचं गणित सोडवेन. मग आता इथे तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमचं कुठलं स्ट्रॉंग आहे. म्हणजे पझल जे आहेत ते तुम्ही तुमचे मॅथ्स रिझनिंगचे सगळे जे अशी गणित आहेत ज्याची प्रॅक्टिस पण तुम्ही केली आहे, जे तुम्हाला इझी पण वाटतात, जे पेपरमध्ये पण आलेले आहेत, आणि जे कमी वेळेमध्ये ज्याची उत्तरं येऊ शकतात, अशा प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर जो तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळेला तुम्ही पझल सोडवू शकता. पण पझलचे मार्क्स हे येऊ शकतात. मग पझलचं जर आपण पाहिलं तर 2023ला बैठक व्यवस्थेवरती आलेलं आहे, 2024ला तुलना विचारलेली आहे. ठीक आहे. तर तुलनात्मक प्रश्न आलेले आहे. त्याच्यानंतर दिनदर्शिकेवरती एकच प्रश्न आलेला आहे 2023ला, त्याच्यामध्ये डिरेक्टली डेट विचारलेली आहे. आणि आय थिंक मला आठवतं की हा पेपर झाल्यानंतर कोणीतरी ग्रुपवरती म्हणत होतं की हा प्रश्न तर कॅन्सल व्हायला पाहिजे, असं कसं डायरेक्टच एक डेट दिली आणि वार विचारलं की या तारखेला कुठला वार असेल, असं थोडी ना काढता येतं.
त्याचे फॉर्म्युलाज असतात. दिनदर्शिका असेल, घड्याळ असेल, याचं जे काही बेसिक आहे ते जर तुम्ही करून ठेवलं तर डेफिनेटली ते वाया नाही जाणार आहे. तुम्हाला प्रीला किंवा मेन्सला कुठे ना कुठेतरी ते उपयोगी येणार आहे. जरी एकच क्वेश्चन असेल, पण जर तुम्हाला फार किचकट वाटत असेल दिनदर्शिका, तरी मला असं वाटतं की एकदा बेसिकवाला आणि ट्रिक्सवाला जो व्हिडिओ आहे दिनदर्शिकेचा यूट्यूबवरती तुम्हाला मिळून जाईल. खूप सगळे टीचर्स आहेत, खूप छान पद्धतीने त्यांनी एक्सप्लेन केलेलं असतं. सो तिथून ते पाहून घ्या आणि त्याच्यानुसार ते एकदा क्लिअर करा. तुमच्याकडे एक सेपरेट नोटबुक असली पाहिजे जिथे तुम्ही हे सगळे फॉर्म्युलाज या सगळ्या मेथड्स ज्या आहेत त्या नोट डाऊन करून ठेवलेल्या असतील. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, तो म्हणजे भूमिती. भूमितीवरती ज्या प्रकारचे प्रश्न आयोग विचारत आहे, तुम्हाला वर्तुळाच्या बाबतीमध्ये वर्तुळाची त्रिज्या काय असते, व्यास काय असतो, जीवा काय असते, वर्तुळाचा परिघ काय असतो, वर्तुळाचं क्षेत्रफळ कसं मोजलं जातं, या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. कारण एकाच पेपरमध्ये 2023ला भूमितीवरती 2 प्रश्न आलेले आहेत आणि दोन्हीही वर्तुळाशी रिलेटेडच होते. ठीक आहे. सो वर्तुळावरती प्रश्न आले, तुम्हाला चौरसाचं क्षेत्रफळ जे असतं त्याच्याशी रिलेटेड प्रश्न येतो. एक मोठा एरिया दिलेला असेल आणि त्या मोठ्या एरियामध्ये किती किती फरशा बसतील या टाईपचा क्वेश्चन असेल, किंवा बुद्धिबळाच्या पटावरती किती चौरस असतात, हा एक GK टाईप क्वेश्चन आलेला होता 2023ला. ठीक आहे. सो हे जे प्रश्न आहेत बुद्धिबळवाला GKमध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता, बट बाकीचे जे प्रश्न आहेत म्हणजे एक चौरसाकृती क्षेत्रफळ दिलं, एक बाग दिली आहे आणि त्याच्यामध्ये किती बाग किंवा एक गार्डनचा एरिया दिला आणि त्याच्यामध्ये किती फरशा बसतील वगैरे या टाईपचे क्वेश्चन आहेत. किंवा वर्तुळाची त्रिज्या दिली आणि क्षेत्रफळ विचारले, किंवा 2 वेगळी वर्तुळं दिलेत, त्यांची क्षेत्रफळ दिलेत आणि त्याच्यावरून त्यांचा परिघ किंवा त्यांची त्रिज्या किंवा व्यास काहीतरी काढायला सांगितलेलं आहे. तर हे जे आहेत, किंवा परिमिती हा जो टॉपिक येतो, तर या सगळ्या बेसिक ज्या भूमितीच्या गोष्टी आहेत, क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल, परिमिती असेल, तर या करून ठेवा एकदा. त्रिकोणाच्या बाबतीत, वर्तुळाच्या बाबतीत, चौरसाच्या बाबतीत, चौकोनाच्या बाबतीत, आयताच्या बाबतीत. ठीक आहे. मग हे जेव्हा तुम्ही कराल तर बेसिक तुम्हाला जर येत असेल तर ज्यावेळेला पण प्रश्न येईल तुम्हाला लगेच ते क्लिक होईल की अरे हां, हे अशा पद्धतीने काढायचं आहे. याच्यामध्ये कधी कधी एखादा क्वेश्चन असा असू शकतो की जो टाईम कन्झ्युमिंग आहे आणि कॅल्क्युलेशन केले तरी उत्तरापर्यंत पोहोचता येत नाही आहे. सो ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस केलेली असते तर तुम्हाला प्रश्न वाचता क्षणी समजतं की याचं उत्तर मी काढू शकेन की नाही काढू शकणार, हे थोडं किचकट कॅटेगरीमध्ये जाते की कसं जाते. आणखी एक गोष्ट आहे की बरेचसे क्वेश्चन असे असतात मॅथ्स रिजनिंगचे जे असतात लांबलचक, म्हणजे खूप मोठे मोठे असतात, पण फक्त प्रश्न जरी काळजीपूर्वक वाचला तरी त्याच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. उदाहरणार्थ तुलनात्मक प्रश्न आहे तो पझलवाला क्वेश्चन. पझलवाला जो क्वेश्चन आहे तो असतो खूप मोठा, म्हणजे अगदी 6-7 लाईनमध्ये क्वेश्चन दिलेला असतो. मग आपल्याला असं वाटतं की मला हे सगळं मांडत बसावं लागेल. उदाहरणार्थ एखादा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की या काही 5-6 व्यक्ती दिलेल्या आहेत, याच्यापैकी सर्वात लहान कोण आहे. ठीक आहे, सर्वात लहान व्यक्ती विचारली आहे. आता तुम्ही काय करता, सर्वात लहान व्यक्ती शोधण्यासाठी जेवढं काही कंपॅरिझन तिथे दिले ते सगळं मांडत बसता. पण कधी कधी काय होतं ना की तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं असतं की X ही व्यक्ती सर्वात लहान नाही आहे, ABCD पासून घेऊयात, A ही सर्वात लहान नाही आहे, किंवा B हा D पेक्षा मोठा आहे, किंवा C हा B पेक्षा पण मोठा आहे. आणि मग ती जर माहिती तुम्ही नीट वाचली तर लक्षात येतं की याच्यात फक्त एकच व्यक्ती अशी आहे जिच्यापेक्षा, म्हणजे जी कोणापेक्षाही मोठी नाही आहे, मग अर्थात ती सर्वात लहान असेल. म्हणजे कुठे ना कुठेतरी हा रेफरन्स असतो की ही व्यक्ती या व्यक्तीपेक्षा मोठी आहे आणि तुम्हाला विचारले असते की सर्वात लहान कोणती, मग जी कोणापेक्षा तरी मोठी आहे ती अर्थातच लहान असणार नाही आहे. मग अशी बरीचशी उदाहरणं असतात जी एक्झाममध्ये येतात ॲक्च्युली, पण आपल्याला त्यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड नसतो, आपली प्रॅक्टिस नसते ॲक्च्युली, आणि त्याच्यामुळे ते गणित तिथे आपल्याला कठीण वाटतं. त्याच्यामुळे जे काही मी तुम्हाला 45 डेजचा प्लॅन दिला आहे, तुम्ही मॅथ्स रिजनिंगमध्ये कशा पद्धतीने मास्टरी करू शकता, मॅथ्स रिजनिंगचं तुमचं टाईम मॅनेजमेंट पण होईल प्लस ॲक्युरसी पण वाढेल, तो जो प्लॅन, तो जो व्हिडिओ मी दिला तो पाहून घ्या आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस चालू करा. ॲटोमॅटिकली तुम्हाला ते इझी वाटायला लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रेन हा एक असा टॉपिक आहे 2024ला एकाच पेपरमध्ये एका प्रश्नामध्ये ट्रेनची लांबी विचारली, एका प्रश्नामध्ये प्लॅटफॉर्मची लांबी विचारली. आता याच्यामध्ये 2-3 प्रकारचे प्रश्न येतात. एक तर ट्रेनची लांबी किती असेल, प्लॅटफॉर्मची लांबी किती असेल, किंवा किती वेळामध्ये ती ट्रेन त्या खांबाला ओलांडेल, एखाद्या माणसाला ओलांडेल, किंवा 2 ट्रेन येत आहेत मग त्या जर समोरासमोर येत असतील विरुद्ध दिशेने तर त्या किती वेळात भेटतील, किंवा त्या सरळ म्हणजे एकाच दिशेने जात आहेत आणि दोघींचं स्पीड वेगळं आहे तर त्या या स्टेशनला किती वेळामध्ये पोहोचतील. ही एक 7-8 प्रकारची उदाहरणं आहेत आणि त्या 7-8 प्रकारच्या उदाहरणांसाठी 7-8 सूत्रंसुद्धा आहेत. सो सरळ
ट्रेनशी संबंधित असणारी उदाहरणं किंवा ट्रेन संबंधी प्रश्न असं यूट्यूबवरती सर्च करायचं आणि त्याचं एकदा बेसिक करून घ्यायचं आणि मग ती उदाहरणं सोडवताना तुम्हाला जाम मजा येईल की अरे हे मला आत्तापर्यंत किती अवघड वाटत होतं पण हे खरंच इझी आहे. सो जे टॉपिक तुम्हाला अवघड वाटतं, जी उदाहरणं तुम्हाला अवघड वाटतात, यूट्यूबला जाणे, त्याच्यावरचे सोपेवाले व्हिडिओज कुठले आहेत हे फाइंड आउट करणं आणि पाहणं. आता परत मला मुलं विचारते की मॅम नक्की कोणाचं पाहू? हे पहा, यूट्यूबवरती मॅथ्स रिझनिंग शिकवणारे म्हणजे बेस्ट टीचर आहेत. ऑलमोस्ट सगळे खूप छान शिकवतात. प्रश्न हा आहे की सर कसं शिकवतात याच्यापेक्षा मला कोणी शिकवलेलं समजतं आहे. तुम्हाला ज्यांनी शिकवलेलं समजत असेल, तुम्हाला ज्यांची लँग्वेज समजत असेल ते तुम्ही करा. कारण काही लोकांचं बेसिकच क्लिअर नाही आहे आणि एखादे शिक्षक आहेत ज्यांनी बेसिक वेगळ्या व्हिडिओमध्ये क्लिअर केले आणि ते आत्ता सांगताना डिरेक्टली त्यांच्या ट्रिक्स अप्लाय करून सांगतात. कारण त्यांना माहिती आहे की माझे स्टुडंट ऑलरेडी बेसिक करून आलेत आणि तुम्ही जर डिरेक्टली तो ॲडव्हान्सवाला व्हिडिओ पाहायला लागलात तर तुम्हाला ते समजणार नाही आणि तुम्ही म्हणणार की त्या टीचरला शिकवताच येत नाही आणि त्यांचं नाव रेफर केलं. पण ॲक्च्युली तिथे आपली कुठेतरी कमतरता हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून तुम्हाला ज्या टाईपचा व्हिडिओ पाहिजे, बेसिकवाला पाहिजे की ॲडव्हान्सवाला पाहिजे, त्याच्यानुसार सर्च करा आणि त्याच्यानुसार तो व्हिडिओ सर्च करून ज्या शिक्षकांची लँग्वेज तुम्हाला समजते, ज्यांचं शिकवणं तुम्हाला इझी वाटतं, प्रत्येकाची मेथड सेम असणार नाही तर ते पहा. कधी कधी काही टॉपिकच्या बाबतीत मी हिंदी जे व्हिडिओज असतात ते पाहते, ते मला लवकर समजतात. सो तुम्ही हिंदीवाले काही चॅनल्स जे असतात ते सुद्धा रेफर करू शकता आणि तिथून तुम्ही त्याची तयारी करू शकता. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा टॉपिक येतो काळ, काम, वेग. आता याच्यामध्ये काय दिलेलं असतं ना की 2 माणसं आहेत, त्यांनी एक काम सुरू केलं आणि मग त्यांनी 3 दिवस काम केलं, मग ते बंद झाले, परत त्याच्यातला एक जण यायचा बंद झाला किंवा मग आणखी नवीन कोणतरी त्यांना ॲड झाला. याच्यामध्ये नळ आणि टाकी या टाईपची पण उदाहरणं दिली जातात. मग याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचा असतो रेशो की कोण म्हणजे दोघं जण मिळून काम करतात तर किती वेळ लागेल, त्याच्यातला एक जण कमी झाला तर त्याचा वेळ कमी झाला, मग त्या एकट्याला किती वेळ लागेल या टाईपचं. मग ही उदाहरणं जी असतात काळ कामची 2024लाच 2 उदाहरणं विचारलेली आहेत. मग हा टॉपिक स्किप करण्यासारखं आहे का? ऑब्व्हियसली नाही, कारण 20पैकी 2 मार्क्स जर तुमच्या इथे येत असतील तर तुम्ही हा टॉपिक स्किप नाही करायला पाहिजे. मग काळ, काम, वेगचे जेवढ्या टाईपचे क्वेश्चन्स येतात तेवढ्या टाईपचे बेसिक उदाहरणं आधी करून घ्यायची. मग नंतर आयोगाने विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आणि मग इकडच्या तिकडच्या एक्झामला विचारलेली जी उदाहरणं आहेत ती पण सोडवून पाहिजे. आणि मग याच्यासाठी पण अगेन तुम्ही यूट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला इतके व्हिडिओज मिळतील की ती उदाहरणं सोडवता सोडवता तुमचे 4-5 दिवस गेलेले तुम्हाला समजणार नाही. सो तुम्ही यूट्यूबवरून ते करू शकता किंवा तुम्हाला गुगलवरती PDF पण मिळतील जिथे डिरेक्टली तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत. सो आधी बेसिक करून घ्या, देन क्वेश्चन्स डाउनलोड करून घ्या आणि ते क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह करायला सुरुवात करा. मग हे सोडवताना पण काय करा, सेम टायमिंग लावून सोडवा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा क्वेश्चन मी किती वेळेमध्ये सोडवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत एक एक प्रश्न आले 2024ला. ठीक आहे. एक आहे माहिती विश्लेषण, सर्क्युल म्हणजे ज्याला आपण पाय चार्ट म्हणतो. सर्कलमध्ये माहिती दिलेली आहे आणि मग त्याच्यावरून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं. सांख्यिकीमध्ये पण हा क्वेश्चन जाईल. त्याच्यानंतर चिन्हांची अदलाबदलवाला क्वेश्चन आहे. हा तर लहान मुलांचा खेळ असतो. चिन्हांची अदलाबदल म्हणजे अधिकला वजा म्हटलं, वजाला गुणिले म्हटलं, गुणिलेला भागिले म्हटलं तर मग उत्तर किती येईल. काय करायचे, जे काही उदाहरण दिले अधिकच्या ठिकाणी वजा, वजाच्या ठिकाणी गुणिले, गुणिलेच्या ठिकाणी भागिले, जसं काही त्यांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन ते फक्त ॲड करायचे. आणि बेसिक म्हणजे अगदी त्याच्यामध्ये मोठ्या संख्या दिलेल्या नसतात. तुम्हाला अगदी एक अंकी संख्या असतात किंवा फार फार तर 20-25 पर्यंतच्या संख्या असतात आणि त्याची आकडेमोड करायची असते आणि ती तुम्ही काही सेकंड्समध्ये करू शकता. पण तुम्हाला ॲटलिस्ट बेरीज वजाबाकी येणं अपेक्षित असतं, जे की तुम्हाला येतच असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नातेसंबंध हा एक टॉपिक असा आहे. 2024ला फक्त एक प्रश्न आला आहे, पण नातेसंबंधसुद्धा तुम्हाला मार्क मिळवून देणारा टॉपिक आहे आणि याच्यावरचे क्वेश्चन्स हे विचारले जातात. सो हे करताना मग जे काही आपण एक बेसिक स्ट्रक्चर काढतो, आता तुम्ही कुठल्या टाईपचं काढता माहीत नाही की मी मेलला या पद्धतीने म्हणजे काही कोड्स असतात जे ज्या त्या टीचरनी किंवा प्रत्येकाने आपल्या आपल्या मेथडनी डेव्हलप केलेले असतात. सो जर समजा एखाद्या पुरुषाबद्दलची माहिती असेल तर मी त्याला असं स्क्वेअरमध्ये कन्सिडर करते, महिलेबद्दलची माहिती असेल तर मी त्याला सर्कल असं कन्सिडर करते. या दोघांमध्ये जर बहीण भावंडांचं नातं असेल तर मी फक्त एक लाईन दाखवते. जर यांच्यामध्ये पती पत्नीचं नातं असेल तर मी 2 लाईन्स दाखवते. यांचा मुलगा असेल तर जस्ट खाली ॲरो दाखवून मुलगा या पद्धतीने दाखवेन. यांची मुलगी असेल तर या पद्धतीने दाखवेन. आता हे पती पत्नी झाले म्हणजे यांचा मुलगा आणि मुलगी म्हणजे हे बहीण भावंड झाले तर या पद्धतीने दाखवेन. मग हे असं केलं की ते माझ्या पटकन लक्षात येतं. पण हे का लक्षात येतं, कारण मी त्याची प्रॅक्टिस केली आहे. सुरुवातीला समजून घेतलं त्यावेळेला मज्जा वाटली, मजाकमध्ये करायला लागले आणि ते इंटरेस्टिंग वाटत गेलं आणि आता नातेसंबंधाचा एकही प्रश्न मी सोडत. सो त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर आकृत्या मोजणे हा एक प्रश्न आहे. सो
चौरस मोजणे असेल किंवा आत्ता त्रिकोण मोजायला विचारलेलं होतं, तर हे मेन्सला पण प्रश्न विचारले जातात. मग आपल्याला त्रिकोण मोजण्याची ट्रिक म्हणजे त्रिकोण कसे मोजायचे असतात, आता असं दिलेलं असेल तर 1 2 याच्या पद्धतीने ते काउंटिंग करायचं. चौरस मोजायचे असतील तर ते कसे मोजायचे, याची जी काही सूत्र असतात ना, म्हणजे बेसिक ज्या गोष्टी असतात ना, त्या एकदा दोनदा करून घ्या. आकृत्या मोजण्यावरचे जे प्रश्न तुमच्या बुकमध्ये असतील ते सोडवा. कुठल्याही एखाद्या म्हणजे शालेय स्तरावरती ज्या स्पर्धा परीक्षा होतात, म्हणजे प्रज्ञाशोधसारखी परीक्षा असेल, MTS सारखी परीक्षा असेल, स्कॉलरशिपसारखी परीक्षा असेल, तर त्याची पुस्तकं घ्या आणि त्याच्यातली गणितं सोडवा. तेच तुम्हाला इकडे विचारलं जातं, वेगळं काही विचारलं जात नाही. जी गणितं 4थीची 5वीची मुलं सोडवतात तीच गणितं तुम्हाला विचारली जातात. आणि तुम्ही ग्रॅज्युएशन करून आला आणि तुम्हाला वाटतं की अरे मला कसं येणार, खूप अवघड आहे. काहीही अवघड नाही आहे. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 11ने भाग जाणाऱ्या संख्या एक प्रश्न विचारलेला 2024ला. म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या ॲटलिस्ट 12-15पर्यंत तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत की कुठल्या संख्येला कशाने कसा भाग जातो. आणि याच्यासाठी फार मेहनत घ्यायची का, हे एका दिवसाचं काम आहे. एका दिवशी एका पेपरवरती सगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या लिहून काढा. 2-3 तर तुमच्या 2-3 काय अगदी 8-9-10पर्यंतच्या तर तुमच्या एका दिवसातच पाठ होऊन जातील. तरी तुम्ही एक करू शकता की 3 दिवस द्या. 5पर्यंतच्या पहिल्या दिवशी, 6 ते 10 दुसऱ्या दिवशी आणि तिथून पुढच्या ज्या काही महत्त्वाच्या असतील त्या तिसऱ्या दिवशी. या पद्धतीने तुम्ही विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्या पाठ करा. तुम्हाला ऑटोमॅटिकली कुठल्या संख्यांना कशा पद्धतीने भाग जातो हे समजून जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे टॉपिक आहेत ज्यांच्यावरती प्रश्न आले. ठीक आहे. माझ्याकडून एखादा टॉपिक सुटलेला नसावा, आय जस्ट विश. मी ऑलमोस्ट सगळे टॉपिक लिहिलेत. हां, आता प्रश्न येतो की ह्याच्यातले स्कोरिंगवाले टॉपिक कुठले. सरासरी बेसिक करा. सरासरीवरचा प्रश्न, वयवारीवरचा प्रश्न, इथेच प्रश्न सुटतात तुमचे. शेकडेवारी तर बिलकुल 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 स्किप करायचा विचार करायचा नाही. शेकडेवारीवरती 3, 4, 5 कितीही उदाहरणं तुम्ही शेकडेवारीला कन्सिडर करू शकता. इथे प्रश्न येतातच आणि त्याच्यामध्येच येतो मग नफा तोटा. ठीक आहे. ही किंवा खरेदी विक्रीवाली जी उदाहरणं असतात ती. ठीक आहे. सो हे तुम्हाला सोडायचं नाही आहे. वयवारी अगेन जसं मी म्हटलं की सरासरीसोबतच तो टॉपिक तुमचा येईल, तर ते करून घ्या. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज बेसिक आहे. दिशा ज्ञान बेसिक जरी केलं, तुम्हाला दिशा समजल्या कागदावरती कशा मांडायच्या, तर नुसतं 4-5 रेषा मारून त्यांनी जे सांगितलं तेवढ्या रेषा नुसतं ओढल्या की तुमचं उत्तर येतं. हे मार्क्स घालवायचे नाही आहेत हातातून. वेन आकृती हे इम्पॉर्टंट आहे. संख्या मालिका काही बेसिक करून ठेवा की कशा पद्धतीचे विचारलं जातं. कधी कधी ॲडव्हान्स क्वेश्चन येतो, तर हा क्वेश्चन असा आहे संख्या मालिका की तुमची प्रॅक्टिस असेल तर पाहता क्षणी तुम्हाला त्याचं उत्तर येईल. पण जर नसेल प्रॅक्टिस तर कदाचित मग तुम्ही तिथे अडकून पडू शकता, इगोवरती जाऊ शकतो क्वेश्चन. बाकीच्या बाबतीत पण असं येऊ शकतं. जसं मी आता सरळ रूप किंवा सोडवावाले जे क्वेश्चन आहेत, इथे सुद्धा काही क्वेश्चन पाहता क्षणी उत्तर येऊ शकतात. पण काही प्रश्न मात्र तुम्हाला तिथे गुंतवून ठेवण्यासाठी दिलेले असू शकतात. त्याच्यामुळे तिथे थोडीशी काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर पझलचा क्वेश्चन हा थोडासा टाईम कन्झ्युमिंगवाला पार्ट आहे. बट अगेन जसं मी सांगितलं तुलनावाला क्वेश्चन आहे. किंवा बैठक व्यवस्थेमध्ये पण अगदी कधी कधी प्रश्नातच दिलेलं असतं की या 2 व्यक्ती समोर समोर बसलेत आणि खाली विचारलेलं असतं की समोरासमोर कोण आहेत किंवा याच्यासमोर कोण आहे. मग आता जर तुम्हाला समजा उदाहरणार्थ इथे P आहे, इथे Q आहे. ठीक आहे. इथे R आहे, इथे S आहे, इथे T आहे, इथे U आहे. आता हे सगळं तुम्ही तिथे मांडलेलं नाही आहे, पण तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिले P आणि Q एकमेकांच्या समोर आहेत आणि तुम्हाला विचारलेलं आहे की आरच्या समोर कोण बसले. ऑप्शनमध्ये जर P आणि Q असेल तर अर्थात तुम्ही हे 2 एलिमिनेट कराल. उरलेले जे 2 ऑप्शन असतील तिथून तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं असतं. सो या पद्धती तुम्हाला एलिमिनेशन मेथड, म्हणजे ही एलिमिनेशनची मेथड तुम्हाला अशा क्वेश्चनमध्ये फार हेल्प करू शकते टाईम वाचवण्यासाठी. त्या पद्धतीने तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. भूमितीमधले बेसिक जे आहेत, क्षेत्रफळ, घनफळ, परिमिती, या बेसिक गोष्टी. वर्तुळ तर स्पेसिफिकली करून ठेवा, वर्तुळावरती जास्त प्रश्न असतात. चौरस आणि त्रिकोणवरती पण प्रश्न असतात. ट्रेन कराच करा, काही 7-8 हे आहेत त्याची काय म्हणतो आपण त्याला सूत्र, तेवढी करा. त्या टाईपची उदाहरणं सोडवा, इझी वाटून जाईल तुम्हाला. काल काम वेग प्रश्न येतोच येतो. नातेसंबंध प्रश्न मिळवून देणारा घटक आहे. आकृत्या मोजणे प्रश्न मिळवून देणारा घटक आहे. आता हे जे काही पझलवाला आहे ते मी सांगितलं की ते तुम्ही डिसाईड करणार आहात की तुम्ही त्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकतं. मला तो इझी वाटतो म्हणून मी तो इझी कॅटेगरीमध्ये टाकते. हे टॉपिक आहेत. याच्यावरची 2023ला आणि 24ला विचारलेली उदाहरणं पहा. आता काहींचं म्हणणं असेल की मॅम 20पैकी 20 तर येत नाहीत. मी 20पैकी 20बद्दल बोलले नाही आहे. 20 प्रश्न येतात, 20पैकी 15 प्रश्न तुम्हाला ॲक्युरेट सोडवायचे आहेत, त्याच्यावरती लक्ष द्यायचं. मग जेव्हा 20 प्रश्न येतील, तुम्ही पहिलं काम करणार आहात की तुम्हाला जे येते ते तुम्ही सोडवायला लागणार आहात.
ज्या प्रश्नाला तुम्हाला असं वाटेल की इथे मला ॲक्च्युली 35 सेकंड 30 सेकंडपेक्षा जास्तचा कालावधी लागतोय किंवा तरीसुद्धा माझं उत्तर येत नाही आहे, बरीचशी उदाहरणं असे असतील ज्यांचं उत्तर 30 सेकंडमध्ये नाही येणार ॲक्च्युली, पण असं लक्षात आलं की मी 30 सेकंड घालवलेत पण याचं उत्तर म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचण्याचे चान्सेसच नाही आहेत, कुठे मी जवळपास पण नाही आहे, देन तो क्वेश्चन स्किप करा. तुम्हाला मॅथ्स रिझनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजणं हे गरजेचं असतं की कुठला प्रश्न सोडवायचा आणि कुठला प्रश्न सोडून द्यायचा आहे. कारण आयोगाने सिलेबसमध्ये अंकगणिताला तर बेसिक क्रिया दिल्यात, पण बुद्धिमत्तेच्या सिलेबसमध्ये आयोगाने स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे, उमेदवार किती अचूकपणे आणि कमीत कमी वेळेमध्ये लवकरात लवकर आणि अचूकपणे उत्तर देऊ शकतो, फक्त हेच आयोगाला तपासायचं आहे. आणि जर मग तुम्हाला जो प्रश्न एखादा जो अडकवून ठेवणार आहे आणि त्या प्रश्नामध्ये जर तुम्ही अडकलात तर डेफिनेटली तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय घेऊ शकत नाही आहात. आणि आयोगाला तेच पाहायचं आहे की तुम्ही निर्णय घेऊ शकता की नाही, तुमची निर्णय क्षमता आयोगाला तपासायची आहे, म्हणून तो प्रश्न आहे. आणि जर तुम्ही तिथे अडकलात तर विषय संपला. कारण मॅथ्स रिझनिंगमध्ये मॅक्झिमम स्कोअर करायचा आहे, पण मला जो टाईम अलॉट केला आहे त्या टाईममध्ये मला ते क्वेश्चन सोडवायचे आहेत. आणि मग हा टाईम कसा मॅनेज करायचा, जे मी मगाच्यापासून 2 वेळा तुम्हाला सांगितलं की जो काही एक मी व्हिडिओ तुमच्यासोबत स्ट्रॅटेजीचा शेअर केला आहे, लिंक तुम्हाला एंड स्क्रीनला मिळून जाईल, तो व्हिडिओ पहा आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करा. 45 डेजमध्ये मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुमची डे 1ला जी तुम्ही प्रॅक्टिस केली किंवा डे 1ला तुम्हाला 15 प्रश्न सोडवण्यासाठी जो वेळ लागला आहे, 20 प्रश्न सोडवण्यासाठी जो वेळ लागला आहे, 40व्या 45व्या दिवशी, अगदी 40-45 दिवसांपर्यंत जायची गरज नाही, 20व्या 21व्या दिवशी तो वेळ खूप कमी झालेला असेल. तुमचे 4-5 मिनिट तर इझिली कमी झालेले असतील. म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही 20 किंवा 25 प्रश्न 15 किंवा 20 प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्हाला 30 किंवा 35 मिनिटं लागत असतील तर डेफिनेटली 20व्या दिवसापर्यंत तुमचे 30 मिनिटांचे 25 मिनिट झालेले असतील. 100% 25 किंवा तुम्ही 20 मिनिटांपर्यंत पण याल. मग तुम्हाला एकतर चॉईस करता आलं पाहिजे की मला कुठलं उदाहरण सोडवायचं आहे, कुठलं उदाहरण सोडवायचं नाही आहे, कुठले टॉपिक करायचे आहेत, कुठले टॉपिक करायचे नाहीत. आता एखादा स्मार्ट स्टुडंट असेल त्यांनी काय केलं, सरासरी केली, शेकडेवारी केली, वयवारी केली, दिशाज्ञान केलं, वेणाकृती विधानानुमाने केले, वर्णमाला केलं, नफा तोटा केला. इकडे पझल ठीक आहे नाही ते त्यावेळेला कन्सिडर करता येईल. भूमिती केलं, ट्रेन केलं, नातेसंबंध काळकाम वे केलं. याच्यावरतीच तुम्हाला 12-13 प्रश्न, 12-13 काय अगदी 15पर्यंतचे प्रश्न पाहायला मिळतील. हे आपण 20च्या 20 प्रश्नांचं घेतले, प्लस आपण 2023 आणि 2024चे घेतलेत. याच्यातले काही टॉपिक असे आहेत की 2023ला प्रश्न आहे पण 24ला नाही आहे, 2024ला प्रश्न आहे पण 23ला नाही आहे. पण असे जे टॉपिक आहेत की 2023 आणि 24 दोन्हीकडे प्रश्न आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये शेकडेवारीवरती 4 प्रश्न आहेत, भूमितीवरती 3 प्रश्न आहेत, सोडवा जे मी म्हटलं सरळ रूप द्या त्याच्यावरती 3 प्रश्न आहेत, वयवारीवरती 3 प्रश्न आहेत, संख्या मालिकेवरती 3 प्रश्न आहेत, दिशाज्ञान, वर्णमाला किंवा सांकेतिक भाषा, नफा तोटा, विधान निष्कर्ष, पझल, ट्रेन आणि काळकामवरती प्रत्येकी 2-2 प्रश्न आहेत. आणि बाकी जे उरलेले टॉपिक आहेत त्याच्यावरती 1-1 प्रश्न आहे. मग आता तुम्ही ठरवायचं की कुठले टॉपिक करायचं, कुठले टॉपिक स्किप करायचं. ठीक आहे, पण याच्यातले जे तुम्हाला मार्क्स मिळून देणार आहेत आणि इझीवाले आहेत ते टॉपिक बिलकुल 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 स्किप करू नका. मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं की मी मॅथ्स रिझनिंगचा एक व्हिडिओ घेऊन येईन ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक सांगेन, 2023-24च्या आधारावरती सांगेन. तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले. थोडंसं जास्त ॲनालिसिस होतं आणि बाकी म्हणजे मी आउट ऑफ टाऊन होते, थोडंसं बिझी होते, त्याच्यामुळे मला लेक्चर अपलोड करता आलं नाही, त्याच्याबद्दल एक्स्ट्रीमली सॉरी. बट आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे, तर याच्यातले टॉपिक तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कुठले टॉपिक कुठल्या अँगलनी घ्यायचे आहेत आणि त्या टॉपिकची एक लिस्ट बनवा की ही माझी प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी वाईज मी हे टॉपिक पहिल्यांदा करणार आहे आणि ते टॉपिक आधी करून घ्या. आणि मग तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर बाकीच्या टॉपिकच्या मागे लागा. आणि ते करताना पण आधी बेसिकचे व्हिडिओज पहा, आधी बेसिक क्लिअर करून घ्या, इंटरेस्ट तुमचा बिल्ड होईल आणि मग तुम्ही ॲटोमॅटिकली ॲडव्हान्सवाली उदाहरणं पण सोडवाल. ॲडव्हान्समध्ये पण काय असतं, बेसिक 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 इतकंच आहे. म्हणजे बेसिकच्या उदाहरणात एकदाच बेसिक वापरायचं असेल, ॲडव्हान्सच्या उदाहरणामध्ये ते 2-3 वेळा वापरायचं असेल, हा डिफरन्स असतो. सो ते करा, डेफिनेटली तुम्हाला मॅथ्स रिझनिंगला खूप चांगले मार्क्स येतील. तुम्ही अगदी ॲव्हरेज स्टुडंट असाल, जरी तुम्हाला मॅथ्स रिझनिंगच्या आत्तापर्यंत भीती वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही या वेळी गेलात, ज्या पद्धतीची प्रॅक्टिस सांगितली आणि जे टॉपिक सांगितले ते जर गेले तर मॅथ्स रिझनिंगची भीतीही वाटणार नाही आणि मॅथ्स रिझनिंगमध्ये स्कोअरसुद्धा चांगला येईल.